विठ्ठल नामाच्या अखंड गजरात चौफुला येथे भक्ती आणि लोककलेचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला। जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांचे रेणुका सांस्कृतिक कला केंद्राच्या कलाकारांनी बहारदार लावणी, भक्तिगीते आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने उत्स्फूर्त स्वागत केले। टाळ मृदुंगाचा निनाद, घुंगरांचा मंजूळ आवाज आणि विठ्ठल नामाचा गजर यामुळे थकलेल्या वारकऱ्यांना क्षणभर आनंदाचा विरंगुळा मिळाला। दरवर्षीप्रमाणे यंदाही रेणुका सांस्कृतिक कला केंद्राकडून हजारो वारकरी आणि भाविकांसाठी महाप्रसाद, अन्नदान, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि विविध सेवा कार्यांचे आयोजन करण्यात आले। भक्ती, लोककला आणि सामाजिक सेवेचा सुंदर मिलास अनुभवत वारकऱ्यांनी कलाकारांचे टाळ्यांच्या कडकडाटात कौतुक केले। चौफुल्यातील हा अविस्मरणीय सोहळा विठ्ठल भक्तांच्या मनात कायमचा घर करून गेला। मी सुषमा काळे निर्लेकर 93 पासून आमचं काळे कुटुंब परिवार या पांडुरंगाची सेवा करतो, वारकऱ्यांची सेवा करतो। आम्ही 5 ते 6 हजार लोकांचं अन्नदान करतो मनापासून। आमचे कलावंत आणि आम्ही मिळून वर्षोनवर्षे आतापर्यंत आम्ही अन्नदान करत आलोय। आमच्या आई वडिलांपासून ही परंपरा चालत आली आहे। कानोपात्रा जशी पांडुरंगाची सेवा करती त्याप्रमाणे आम्ही थोडा प्रयत्न करायचा प्रयत्न करतोय। दरवर्षी मनोभावे आम्ही वारकऱ्यांची सेवा करतो। बाळासाहेब रामचंद्र काळे, रेणुका कला केंद्र चौफुला। 93 पासून आजपर्यंत 2026 पर्यंत आम्ही पांडुरंगाची मनोभावे सेवा करतो। आणि राहिला कलावंतांचा प्रश्न, तर हे कलावंत जे आहेत, महिला कलावंत, ह्यांची जी कामगिरी आहे तर ह्यांनी IAS IPS बनवले, शौर्य पदक मिळवले। ह्याच्या पलीकडं आमच्याकडं काहीच नाही असं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही। कारण का ज्याच्या घरात शौर्य त्याचं काही विषयच नाही, त्याला काहीच कमी नाही असं वाटतं। आणि ह्या महिला कलावंतांच्या माझ्या बहिणींनी जी हे वैभव उभा केलंय ती अप्रतिम आहे। आणि अशीच पांडुरंगाची सेवा आम्ही मनोभावी साल करणारच आहे, असं आमचा माणूस आहे।